तर नमस्कार भावांनो बहिणींनो. आपण काय करायला लागलो, आपलं तिकडल्या रानातलं इथं लसूण बटाटे लावलेले बघायचे. भावांनो बहिणींनो, हा बा आपली ज्वारी ती तेवढ्या पट्ट्यात पाणी नाही गेलं ती काढाय आली. आणि इथं बघा ना किती चांगली ज्वारी आली. ही आपली आंबाडी, ही आपली बटाटे. हा बा हे बटाटे पुरले होते तर त्याला एवढाले बटाटे आले भावांनो बघा. आयो हा बा हे बटाटे एवढूच्या झाडाला बघा. हे किती मोठे आले ताजू. हे किती ताजू. हा बा हे बटाट्याची झाड एकच आहे. बटाट्याची झाड हे काय लावलेली इथून. हे अगं बटाट त्याला एकच आहे. बटाटा आहे ना खाली अजून. हे आपल्या इकडं लसूण आहे आणि ह्याच्यात बी कोथिंबीर ती टाकली बघा, पण ना वाळपायला लागली. लसणाला खत नाही बी नाही काही नाही पाणी नाही त्याच्यामुळे नाही. लसूणच चांगला आला. मी केवढाला आलाय मी उपटून बघते. चांगला आलाय की बिना औषधा पाण्याचा. आणि भावांनो बहिणींनो तुम्हाला दाखवते बघा ना, मेहनत केल्यावर सरसर त्याचं फळ भेटत. बघा ना आपला गोळा केवढाला आलाय एक एक. हे बघा, पण ना त्याला 4-5 हजार खर्च केलाय. आणि तुम्हाला सांगते ते असे मोठे मोठे कंस आले तर. आणि 12-1 वाजता आम्ही येडे घालितो. आणि 12 वाजायच्या टायमाला तुम्हाला सांगते पिकर आणले. ते पिकर लावितो. हा बा इथं 9-10च्या टायमाला गवऱ्या पेटवायच्या, गवऱ्याचा हार करायचा. ह्या रानामध्ये ना अजून त्यांचं नाही बघा पाऊल पडला, पण अशी ज्वारी मस्त आली. लई इग्न त्याच्या माग अजून 8 दिवसांनी काढायला येते बघा ही ज्वारी. लई लोकांनी यंदा ज्वारीच पेरल्या माहिती बघा ना. हे केवढाला एक गोळा आला. हे लईच भारी ज्वारी आली. काळं गोड नाही काही नाही. असल्या भाकरी तर त्यांना पेड्यासारख्या पांढऱ्या धूट. आणि भावांनो बहिणींनो हा बा आपलं हे बडीशेपीचं झाड आहे. हा बा कसं काय की खातात का कशात वापलंय. आणि काय म्हणून मी उपटून टाकलं. आणि 2-3 ठुले होते बघा ना किती बडीशेप आली. ही हा बा हे केवढालं झाड एक एक. ही आपली ज्वारी, ही आपली मेथी वापायला लागली इथं बारीक बारीक. ही हा बा ही मेथी वापायला लागली. आपली टमाटे इथं इथं ही अशीच मेथी टाकली होती. आता ना इथं कोथिंबिरीचा एक वाफा करायचा आपल्याला. इथं बघा हे भावांनो बहिणींनो, हे कणीस बघा. हे कणीस बघा केवढं बघा हे. तर नमस्कार भावांनो बहिणींनो, हा बा इकडं आपला ढाळा सगळा काढायला खायला बनलं नाही, फक्त एकी दिवशी भाजून खाल्लेला आहे बघा. आणि तुम्हाला सांगते की आपली कांद्यातून पलीकडे उडी मारायची. उडी कुणाला मारायची यार तू पलीकडून ये. आणि आपल्याला नाही तर आपल्या हरूला उंच गवत घ्यायचं. बाकींचे लेकरं तिकडंच थांबायचं. कांदे मोडत येते. आपल्याला ना अशी आपली शिळी गवत खाती ही. हरू 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 उभा राहा ना कडीला बाई, कांदे पाय पडतोय. उलस खुल्याला शिळीला उलस गवत न्यायचंय बघा. हे चाललं गेल्या आठवड्यात घेतलं होतं एके दिवशी आणि औषध मारलं की पुन्हा आलेच नाही. आता उलस घ्यावा शिळीला न्यावा. त्या पावसाने लई घोळ घातला. तुझं काही बी उडून चाललं असलं झालं. ह्या गवताचं नाव काय आहे भावांनो बहिणींनो? जर शेतकरी जर असतान तर ह्या गवताचं नाव मी तुम्हाला एक गवत बाजूला करून दाखवते. शेळ्याच्या आवडीचं गवत आहे. शेतकरी भावाला आणि बहिणीला माझ्या माहीत असेल शिळीच्या आवडीचं गवत आहे. हे गवत लय भारी असतं. तिकडं हो ना तू शिवराज, ह्याचं नाव कमेंट करून सांगा. आपण काय सांगायचे ते सगळं सांगते त्यांना माहिती असलं तर. इथं लई दाट इथं लिहू आता. 40 राऊंड दिले. हां 40 राऊंड दिले. पुन्हा तू कांदे कसे आले भावांनो बहिणींनो ते बी सांगा. आपले सगळे कांदे कसे आले ती भारी.
त्या तिकडची पहिली इथं आणि ते दुसरे इथं. असलेली लेकरं बियड लावतात का नाही, महाग महाग महाग, आणि कांदे मोडायचे आणि कांद्यावर पाय द्यायचा. लेकरात आणि भूतात काहीच फरक नाही. माकडात माकडा, लेकरात आणि माकडा. तिथंच बांधा उभा राहा म्हणलंय त्यांना, पण ते महागच चलत येतंय. झाला का नमुने बाजू. तिथं शेळ्यान जनावर आरडत तिथे घरी, आणि इकडं गवत रानात आहे. किती चांगलं गवत आहे. अय लेकराय हो, अरे तिथं पाण्यात बुडवा, घ्या ना डहाळा, खाना. खाल्ल्याने काय कमी होत असतो का? लोक राखण करते तर मी तुम्हाला मगापासून झालं खा खा म्हणते. खाल्ल्याने कमी नसतं होत. लोक राखणी करते ते डहाळ्याचे, मी माणूस जवळून चाललं की डहाळा खा म्हणते. देव बारकाता देत असतो लेकरा बाळाने, माणसाने, त्याने खाल्ल्यावर. रानातल्या पसाऱ्याची गंती नसते. देव कशात देईन आणि किती देईन, सगळ्यांनी खाऊन पिऊन जेवढं उरण तेवढं शेतकऱ्याचं. राखण करण्याची त्याने माणसाने खाल्ल्यावर कुठं कमी पडत असतो. खाऊन पिऊन देव बारकाता देत असतो. बळच ते लेकरं आणले ते डहाळा खायला चला, डहाळा खायला चला म्हणून, आणि ते उभा राहिले ते माझ्याकडे बघत. पाणी तिथं घ्यावा खावा. तर आपल्याला मग बना नाही खायला ह्या कामाच्या घेणं. आता लेकरं उभा राहिले ते डहाळा घेणार, ते त्यांची काय चुकी, त्यांची नाही चुकी. आता निघली तशी पद्धत, कुणाला कोणी खाऊन देत नाही म्हणून म्हणले असते ना. काय म्हणते का काय बाबा ही बाई काही, म्हणून म्हणले असते ना ग बाबा घ्यायचं. मी परवा दिवशी आली होती ह्या रानामध्ये, तर गवत एवढूलच होतं. आणि आता बघा ना किती मोठं मोठं गवत झालं. असं गवत आहे की देवाने खावा. बघा हे गवत असल्या उन्हाळ्या दिवसाचं. घरी कोंबड्या सुद्धा खात्यात नाही ह्या गवताला. आणि घरी पिंजऱ्यात कोंडले ते करड वरड तिथे दारात, आणि रानात गवत नाही. असलं हे दे रे हरीण पलंगावरी. हरी कसा देईन पलंगावर, करावं लागतंय काहीतरी. कितीच गवत आहे हे. 2च दिवस झाले मी आले नाही इकडे. काय भारी लोण्याचं गवत म्हणते त्याला, लोण्याचं. ह्याला काय म्हणते, त्याला ह्या मोठ्या झाडाला हे माठ, काटे माठ.